अशा ठिकाणी आलो आहोत जिथे साक्षात देववास करतात. हे आहे अक्कलकोट स्वामींचे भव्य मंदिर. आणि बघा इथे कोणाची शाळा भरली आहे. आजोबा आजोबा, आज कोणती गोष्ट सांगणार? आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी या जगात कसे प्रकट झाले. चला तर मग जाऊया आपण खूप वर्षामागे कर्दळी वनात. हे बघा, कर्दळी वन किती घनदाट आणि शांत जंगल आहे. इथे एक महान तपस्वी डोळे झाकून बसले होते. ते कोणाशी बोलत नव्हते, फक्त देवाच्या ध्यानात म्हणत होते. इतकी वर्षे ते बसले की मुंग्यांनी त्यांच्या भोवती घर बनवले. हळूहळू त्या अरुळाने स्वामींना पूर्ण झाकून टाकले. एके दिवशी तिथे लाकूड तोड्याला तो वारुळाच्या बाजूने असलेल्या एका सुकलेल्या झाडावर कुऱ्हाड चालवू लागला. खूप तीव्र ऊन होता. घामामुळे अचानक कुऱ्हाड हातातून सटकली आणि ती कुऱ्हाड सरळ जाऊन बाजूच्या वारुळात घुसली. त्याने कुऱ्हाड खेचली तर त्याला पात्यावर रक्त दिसले. तो खूप घाबरला. एवढ्यात वारूळ फुटले आणि आतून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशातून बाहेर आले कलकोट स्वामी समर्थ. त्यांनी लाकूड तोडायला अभय दिले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशा प्रकारे स्वामी आपल्यासाठी प्रकट झाले.